तीनला दिलं जात आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसरा चेंडू होती दुहेरी धाव. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षक खचाखच भरलेले आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनापासून अधिक स्वागत. स्टेजच्या डाव्या साईडला आपण पाहिलेलं खाऊ गल्ली सजलेली आहे. महालक्ष्मी कुल्फी, त्यानंतर आमचे गोरेगावचे दादा यांचा वडापाव, अंडापाव, त्या ठिकाणी नाश्त्याची सुरेख सोय, कामरान बुबेरे, बाजूला गाडीगार कलिंगड शेंगापूर सर्व काही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या दरम्यान पाहतो सुरेख फटका, चेंडू जातो लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये, सीमारेषा पार. 7 धावेसाठी आला हा खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. सुरेख फटकेबाजी, 4 चेंडू झालेत. इथे शॉर्ट चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा स्पर्श झाला नाहीये. येथील हा फलंदाज पाहिला गेला. 5 चेंडू 8 डावेवरती गेलतो. संघाची धावसंख्या 8. एक षटकार एक दुहेरीने चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहिली गेली. पण त्यानंतर 3 चेंडू ही निर्धाव खेळताना दिसला. या दरम्यान फायर बैलाचे मालक नसीरबाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अझरभाई, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. इथे सुरेख फटका, शेवटच्या चेंडूवरती चेंडू फिटकावलाय. डीप मिड विकेट रिझन होणार पार. चेंडू होतोय फरार. रस मिळतील 4. इथे येतोय चौकार. ठोक डीजे. बघा, आयोजकांकडून विनंती केली जाते ते एक एक मॅच ज्या आहेत त्या आपण एफ ग्रुपमध्ये एक एक मॅचच्या नंतर एक एक मॅच त्या कव्हर करणार आहोत. तर जरूर लगातार ज्या मॅचेस केल्या तर प्रत्येकाला थांबायचंच आहे. कुरमबाई या दरम्यान मामनुलीचा एक आमचा साथीदार अर्थात जे पी पॅनलमध्ये आणि नेहमीच पाहिलं गेलंय सर्वीकडे पंचाच्या भूमिकेमध्ये एक चांगला खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर भावड्या अर्थात आमचे प्रवीणजी विशे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रवीण दादांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वाईट चेंडू, सरळ रेषे चेंडू निघून गेला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वैभव हा गोलंदाजी मार्क वरती आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकात दुहेरी चौकार षटकाराने 3 चेंडू ते 12 धावा आणि 3 चेंडू डॉट. फुल्लेंचा चेंडू, फुलटा चेंडू होता. डिफेक्सच्या कव्हर मध्ये शतरक्षक त्या चेंडूला अडू शकला नाहीये. चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे तो राहुलच्या बॅटमधून चौकार. ठोक डीजे.
जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. चांगला चेंडू, पहिला चेंडू करपल्यानंतर चौकाराला, चौकाराच्या नंतर निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटिंगच्या विचाराने विचार केलं, एक चांगली सुरुवात आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मतीन येथील 12 धावेवरती आणि राहुल 4 धावेवरती गेलतो. इथे पुन्हा एकदा दूरवरचा चेंडू पंचाने हेरला सांगितलं, लाईन चेक केली आणि व्हाईट चेंडू घोषित केला. या व्हाईटच्या साहाय्याने स्कोर कार्ड 17चा आकडा पार होत असताना 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मागील सामन्यामध्ये अफलातून कामगिरी करणारा हा वरई संघ इथे स्टेप आउट केलाय. शतरक्ष त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही निखिल. फलंदाज बाद, राहुल येणार माघारी. झटका क्रमांक 1 दिला जातो आहे तो बिरदोले संघाला. ठोक डीजे. थँक्यू जी मास्टर व प्रवीणजी विषय या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून आत्ताच आम्ही कॉलेजचे गोरेगाव आणि मामनोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. एफ ग्रुप मधील सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये, चेंडू जातो लॉंगच झोन मध्ये, सीमारेषा पार. 7 धावेसाठी आला षटकार. बघा गोरेगाव आणि मामनोली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. आपण जे मधले ज्या मॅचेस आहेत ते एक मॅच नंतर एक मॅच अशा मॅचेस या ठिकाणी खेळवणार आहोत. पुन्हा एकदा खराब चेंडू स्वेअर बरा, पंचाने 2 हात पूर्ण समोर गेलेत. सांगितलं व्हाईटची एक धाव, अवंतर धाव या ठिकाणी जोडली जाईल. पण दुसरं षटक थोडंसं मागडे या ठिकाणी सापडलं जात आहे. आत्तापर्यंत या षटकामध्ये षटकार चौकार आले. तिसरा चेंडू खराब येताना पाहिला गेला. जरूर एक विकेट जरूर पाहिला, पण इथे अफलातून कामगिरी. फलंदाज सुरेख कामगिरी करतात. समोर आहे मिलिंद. षटक क्रमांक एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा आहेत. तिसरं षटक अजूनही शेवटचं अंतिम षटक जरूर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण या चेंडू नंतर धावसंख्यावधी आकार कशा प्रकारे असले जरूर पाहणार. मामनोली संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. गोरेगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. शेवटचा चेंडू वैभवचा. इथे ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न. कव्हर इजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तो टॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती आली नाहीये. एका 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोर कार्ड वरती. थँक्यू मास्टर. बघा एफ ग्रुपची एक मॅच, त्यानंतर इतर ग्रुपच्या ज्या उर्वरित मॅच आहेत त्या मॅच तिकडे खेळवल्या जातील. त्यामुळे कुणी रेग्युलरचा विचार करून आमच्याशी संवाद साधू नका. इथे एफ ग्रुपची मॅच पहिली गोरेगाव विपक्ष मामनोली या 2 संघादरम्यान होईल. त्यानंतर बी ग्रुपचा आपण क्वार्टर फायनलचा सामना खेळवला जाईल. त्यानंतर एफ ग्रुपचा एक सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर ए आणि बी ही सुपर 6 मधली मॅच खेळवली जाईल. त्यानंतर रेग्युलर बाकीच्या मॅचेस पूर्ण होतील. त्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचे.
डॉट चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता तो गोरेगाव संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मामनोली संघ आपली फटकेबाजी असेल फलंदाजी असेल. नितीन मागच्या सामन्यातील हिरो वरही संघासाठी अफलातून गोलंदाजीच्या गोलंदाजीने साकारले होते. ते नितीन जांजे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना 2 षटकामध्ये 25 धावा आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. इथे निर्धाव चेंडू पुन्हा एकदा लगातार चांगली गोलंदाजी. कसं रनअप छोटा आहे पण त्यानंतर टप्प्यावरती गोलंदाजी लाईन आणि लेनचा मारा सुरेख दोन्ही आपण पाहिलं गेलं तर एकाच रोड लगत असलेली 2 गावं बिरदोले आणि वरई आगेच्या अंतरावरती नेहमी जवळीक साधणारे गाव आहे आणि एकत्रच प्रॅक्टिस त्यांची असते. अफलातून मॅचेस त्यांच्या दोघांमध्ये असतात त्यामुळे एकमेकांचं उणीव या ठिकाणी माहिती आहे. क्लास केला चेंडू बराचसा चेंडू हवेमध्ये शतरक्षक पुढे निघून गेला. अंदाज आखता आला नाही या ठिकाणी शतरक्षकाला. तर दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. मास्टर थँक्यू डीजे. 7 जरा जुना चेंडू पाठीमागे फेकायचे. इथे पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू उडवलाय सीमा रेषा पार. 7 धावांसाठी याला हा खणखणीत षटकार. थँक्यू मास्टर. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अवघड ठरू शकतात. मी विनंती असेल प्रवीण सर थोडे प्लेयर घेऊन आपण एका कोणत्या तरी एक साईट आपण जरूर घ्या. मॅच आपण या ठिकाणी कव्हर करतोय. समोर या 2 चेंडू इथे शिल्लक असणार. नितीन गोलंदाजी मार्कवरती पंचाच्या डाव्या साईडने उजव्या साईडने गोलंदाजी करतो. राऊंड विकेट. समोर एक फलंदाज यतीन अफलातून कामगिरी. 2 षटकार 2 चौकार 2 दुहेरी जरूर 5 चेंडू निर्धाव यामध्ये यतीने जरूर घेतलेत. इथे पुन्हा एकदा खूप दूरवरचा चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. तिथे झेल घेण्यामध्ये असफल. निखिल झेल सोडतोय आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 7 धावांसाठी आला आणखीन एक दमदार हिट षटकार. थँक्यू मास्टर. गोरेगावचे कर्णधार आपण फरानबाई यांच्याशी लगेच संपर्क साधायचे. गोरेगावचे कॅप्टन आयोजक फरानबाई यांच्याशी संपर्क साधायचे. अफलातून फटकेबाजी. यतीन या सामन्यामध्ये 11 चेंडू खेळला आतापर्यंत आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक जोरदार हिट. चेंडू जाऊन पोहोचलाय. लगातारचा तिसरा मोठा पहार. चेंडू होतो आर पार. 7 धावांसाठी आला हा खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 47-48 धावांचं लक्ष असेल. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे जरूर ऐकूया आपण आमचे परम मित्र मॅडी सर यांच्या आवाजात आणि अर्थात ही धावसंख्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे